हॅलो पॅरेंट्स, तर आज आपण लहान मुलांना ताप आल्यानंतर झटके काय येतात, ते झटके आल्याची काय लक्षणे आहेत आणि त्यावेळी पालकांनी काय काळजी घ्यायची याबद्दल बोलणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं, लहान मुलांना तापेमध्ये झटके का येतात। लहान मुलांचा मेंदू हा मोठ्या व्यक्तीच्या तुलनेमध्ये इमॅच्युअर असतो, म्हणजेच न्यूरोलॉजिकल इमॅच्युरिटी असते। मेंदू हा परिपक्व झालेला नसतो। तसेच लहान मुलांचा लोअर थ्रेशोल्ड ऑफ न्यूरो एक्सायटेशन असतं, म्हणजेच तापेसारख्या साध्या गोष्टींनी सुद्धा त्यांचा मेंदू एक्साइट होऊ शकतो। एज ग्रुप 6 महिने ते 5 वर्षामध्ये ताप आल्यानंतर जर झटके येत असतील तर त्याला आपण फेब्राईल सीजर म्हणू शकतो। आलेल्या प्रत्येक झटक्यानंतर लगेच हॉस्पिटलला नेणं गरजेचं आहे, पण त्यापूर्वी झटका आला आहे हे पालकांनी कसं ओळखायचं तर सर्वप्रथम डोळे पांढरे करणे, शरीराची विचित्र हालचाल करणे, हातपाय ताठ करणे किंवा वाकडे करणे, त्यानंतर तोंडातून फेस येणे किंवा स्तब्ध होणे, बाळ एकाच बाजूला खूप वेळचं बघत राहणे, ही झटका येण्याची काही लक्षणे आहेत। ज्या मुलांना तापेमध्ये झटके येतात त्या मुलांच्या पालकांनी काय काळजी घ्यायची आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं, लहान मुलांना जर ताप येत असेल तर तो ताप तुम्हाला चढू द्यायचा नाही आहे। म्हणजे ताप आल्यानंतर अर्ली डिटेक्शन अँड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे। डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमच्या मुलांना ताप काय येतोय त्याचं कारण शोधणे आणि त्याच्यावर औषधं सुरू करणे गरजेचं आहे। त्यानंतरच त्याचबरोबर ताप चढत असेल तर तापेचं औषध देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर हायड्रोथेरपी करणं गरजेचं आहे, म्हणजेच टॅप वॉटर, नळाचं जे साधं पाणी आहे त्या पाण्यामध्ये स्पंजिंग करणं गरजेचं आहे। डोक्याकडून पायाकडं या दिशेने तुम्हाला स्पंजिंग करायची आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट, जर झटका आलेला असेल तर त्यावेळी तुम्हाला लहान मुलांना लेफ्ट लॅटरल पोझिशनवर ठेवायचे, म्हणजेच डाव्या कुशीवर वळवून ठेवायचे। लहान मुलांना त्या दरम्यान, झटक्याच्या दरम्यान तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अन्नपदार्थ किंवा द्रव पदार्थ द्यायचा नाहीये। यामध्ये पालकांनी हे समजणं गरजेचं आहे की तापेचे झटके येणे ही खूप कॉमन गोष्ट आहे। लहान मुलं 6 महिने ते 5 वर्षे या दरम्यान तापेचे झटके येऊ शकतात। त्यानंतर जसं जसं मूल मोठं होत जाईल त्याप्रमाणे तापेचे झटके येणं बंद होत जाईल। यामुळे लहान मुलांच्या मेंदूवर कसल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही। तुमचं मूल व्यवस्थित बौद्धिकदृष्ट्या सक्षम राहतं आणि जेव्हा लहान मुलांना अशा प्रकारचे झटके येतात तेव्हा त्वरित तुमच्या लहान मुलांच्या डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे।